राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते यांनी आज नांदेड मुंबई एक्सप्रेसला जे आहे ते हिरवा कंदील दाखवले आणि हिरवा कंदील दाखवल्यानंतर आपल्या सोबत आहेत राज्यसभेचे खासदार रामरावजी वडकुते। खरं तर आज तुम्ही एक विशेष गाडी सुरू केली आणि त्या गाडीला हिरवा झेंडाही दाखवलेला आहे। आज हिंगोलीचा रहिवासी आणि हिंगोलीचा प्रतिनिधी मला अतिशय आनंद झाला आणि जनतेची ही मागणी होती की हिंगोलीहून मुंबईला गाडी असावी। वास्तविक पाहता ही गाडी नांदेडहून निघणार आहे। त्या ठिकाणी मला निमंत्रित केलं होतं, परंतु मी तिथे न जाता हिंगोलीचा प्रतिनिधी म्हणून हिंगोलीमध्ये या गाडीचं जनतेच्या वतीनं स्वागत केलं। एक आनंदाची बातमी की बऱ्याच दिवसाची ही मागणी आमच्या हिंगोलीच्या लोकांची होती ती आज पूर्ण झाली, याचा मला आनंद आहे। खरं तर तुम्ही आज हिरवा झेंडा दाखवला, मात्र हिंगोली रेल्वे स्टेशन असतील किंवा हिंगोलीकरांसाठी असतील जे रेल्वेचे प्रश्न आहेत ते अजूनही प्रलंबित आहेत, अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहे, हे प्रश्न सोडवणार कधी? एक खरं आहे की बरेच प्रश्न प्रलंबित आहेत, त्यासाठी आज बैठक सुद्धा आहे। आता इथून झाल्यानंतर 3 वाजता मी बैठकीला जाणार आहे। मी खात्री देतो की येत्या 6 महिन्यामध्ये जे रेल्वेचे प्रश्न आहेत ते सोडवण्याचं मी आश्वासन देतो आपल्याला। रॅकसाठी आपण काय प्रयत्न करणार? रॅक तर करणारच आहे, पण इथं लॉजिस्टिक पार्क सुद्धा कसा येईल याच्यासाठी माझे प्रयत्न राहतील। ज्या ज्या जिल्ह्याच्या इथं जागा भरपूर आहे रेल्वेची, तिथं उपयुक्तता घेऊन या जिल्ह्यात रेल्वे स्टेशनचं जेवढं आधुनिकीकरण करता येईल त्या परीने प्रयत्न केले जातील। खरं तर एक परवा TV9 मराठीने बातमी दाखवली होती, एक पूल नव्हता, विद्यार्थी जे आहेत ते पाण्याच्या प्रवाहातून प्रवास करते, तेच तुम्ही कालच्या DPTC मध्ये ते प्रश्न मांडलेला आहे। नियोजन समितीमध्ये तो प्रश्न मांडला। मी तुम्हाला धन्यवाद देतो की आपल्या TV9 मार्फत अतिशय चांगली बातमी, भले आमच्या जिल्ह्याचा थोडासा त्या ठिकाणी राज्यात जरी गेला असेल तर प्रश्न सुटण्याच्या हे चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी आपलं अभिनंदन करतो, परंतु लवकरच तो प्रश्न सोडवण्याच्या बाबतीमध्ये आमचे पालकमंत्री आणि आम्ही बैठक घेऊन त्या पुलाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावून पुढच्या वर्षी पावसाळ्यामध्ये ज्या शाळा सुरू होतील त्यानंतर तो पूल झालेला दिसेल। निश्चितच आपण बघतोय की राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते यांनी जे आहे ते TV9 मराठीने केलेल्या बातमीची जी आहे ते दखल घेतलेली आहे। पुढच्या पावसाळ्यामध्ये विद्यार्थ्यांना जे आहे ते गांगलवाडीचा पूल करणार असल्याची गवाही खासदार वडकुते यांनी दिली आहे। कॅमेरामन साईनाथ शिंदेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।